तर इकडे मुंबईमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे। मात्र कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकलची वाहतूक ही धीम्या गतीने सुरू आहे। सध्या कल्याण आणि डोंबिवलीत जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम हा रेल्वे सेवेवरती सुद्धा झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही सध्या संथ गतीने सुरू असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये मात्र पाऊस सुरू आहे, पण जोर धरलेला नाहीये पावसानं। मात्र काही ठिकाणी कल्याण डोंबिवलीत झाडं कोसळल्याचीही दृश्य पाहायला मिळतात। अधिक माहिती घेऊयात, भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, काय सध्याचे अपडेट तिकडून? आपण जर बघितलं प्रज्ञा तर होता आणि त्यानुसार रात्रभर पाऊस आहे। काल दुपारी जर बघितलं तर मधून सरी येत होत्या, मात्र रात्री हा पावसाचा जोर अचानक वाढला आणि त्यानंतर आतापर्यंत सकाळपर्यंत भरपूर पाऊस होता। त्यानंतर बदलापूर असेल किंवा वांगणी असेल तिथे ट्रॅकवर धुकाचं वातावरण तयार झालं होतं। त्यामुळे जे ट्रेन चालक आहेत त्यांना ट्रेन चालवणं कठीण होतंय। म्हणून या ट्रेनच्या जी गती आहे ती मंदावलेली पाहायला मिळते सध्या प्रज्ञा। आत्ता जर बघितलं तर आत्ता सध्या पावसाने उसंत घेतलाय, मात्र तरी देखील थोड्याच वेळात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, कारण आत्ता देखील पाऊस भरलेला आहे। आणि या सगळ्यामध्ये हवामान खात्याने देखील एक नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे। खरं तर प्रज्ञा, पावसाची खूप गरज आहे, कारण 31 तारखेपर्यंतच पाणीसाठा धरणांमध्ये आहे। त्यामुळे जर पाऊस पडला नाही तर खरं तर पाण्याची देखील टंचाई मोठ्या प्रमाणात भासू शकते। त्यामुळे पाऊस पडला पाहिजे, मात्र त्याचबरोबर नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देखील त्यांनी हवामान खात्याने दिलेला आहे। प्रज्ञा, सध्या नक्कीच, मात्र त्याबरोबरीने आपण बघतोय की मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा धीम्या गतीने सुरू आहे। याबद्दल काही अपडेट मिळू शकलेले आहेत का? कारण सध्या चाकरमानी मोठ्या संख्येने याच वेळेला हे आपल्या कामासाठी निघत असतात। नक्कीच प्रज्ञा, मी म्हटलं तसं बदलापूर, वांगणी, हे जे कर्जत हा जो परिसर आहे तिथे पाऊस पडल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात धुकं बसतं आणि त्यानंतर रेल्वे चालकांना रेल्वे चालवणं कठीण होतं। आणि त्यामुळे ज्या वेळेला पाऊस पडतो त्या वेळेला सुरुवात जी होते ती सुरुवात बदलापूरपासून होते वेग मंदावण्याची। त्याप्रमाणे हा वेग मंदावलेला आहे। काही ठिकाणी ट्रॅक्सवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे सध्या धीम्या गतीने रेल्वे बंद आहे। जवळपास 10 ते 20 मिनिटांचा हा फरक आहे। 10 ते 20 मिनिटं रेल्वे उशिरा चालतात। नक्कीच, खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री।